नाही सगळ्यांनी? जोरदार टाळ्या वाजवा द्या एकदा महाराजांसाठी. यानंतर प्रेक्षकांचा जास्त वेळ न दवडता मी नगरसेवक माजी नगरसेवक श्री कमलेश देवरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन श्री रविकिरण महाराज यांचा सन्मान करायचा आहे. श्री कमलेश देवरे, सचिन भाऊ बोरसे यांनी वरती यायचं स्टेजवर. प्रदीप सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी वरती यायचं आहे. पूजा मंडप अँड कॅटरर्सचे संचालक आहेत, ज्यांच्या सहकार्याने आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी होतोय. मी सगळ्यांना विनंती करतो त्या साईडला जे लोक उभे आहेत त्यांना विनंती आहे, या ठिकाणी भरपूर जागा आहे, पुढे येऊन बसून घ्यायचे. तसेच मंदिराच्या प्रांगणात जे ज्येष्ठ नागरिक बसले आहेत त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी समोर येऊन बसायचंय. या इथून समोरून खूप छान असा व्ह्यू दिसेल, सुंदरपणे आपल्याला कीर्तनाचा आस्वाद घेता येईल. प्लीज सहकार्य करायचंय, सर्वांनी पुढे येऊन बसायचंय प्लीज. डॉक्टर दीपक पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर दीपक पाटील सर तातडीने स्टेजवर यायचंय. धन्यवाद. महिला मंडळांना विनंती करतो की त्यांनी जागेवर जाऊन बसायचं आहे. यानंतर महाराजांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय श्री कमलेश देवरे, श्री सचिन बोरसे, डॉक्टर दीपक पाटील, श्री प्रदीप सोनवणे आणि श्री शिरीष साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. या सर इकडं. जय श्री राधे राधेश्याम हरी. हरी हरी. माझ्या दिसत असं ब्रह्मविख्यात तुझं जाण ब्रह्म याचा तू नारद जाण नाम तितीक्षुत याची आचरणी नमन गा. जिने धरी मजित बिलाची बळी तो संभाजी जानन बाई
काय तरला जयाची या पुढे तया छत्रपतीची आचार्य कमळी साष्टांग नमन करीत सोराम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहतालो चनी रूप पाहतालो चनी रूप पाहतालो चनी रूप पाहतालो चनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव गरिबा गरिबा ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर पापर तुमा देवी बरवा पाप रखुमा देवी बर रखुमा देवी बर देवी बर ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा तुहा माधव गरिबा माधव गरिबा गरिबा तुहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरी हरी प्राप्ती शिवपाये धरावे संताची पायी धरावे संताची पायी धरावे संताची पायी हरी प्राप्ती शिवपाय धरावे संताची पाय धरावे संताची पाय धरावे संताची पाय हरी प्राप्ती शिवपाये धरावे संताची पायी धरावे संताची पायी धरावे संताची हरी प्राप्ती शिवपाय धरावे संताची पाय धरावे संताची पाय धरावे संताची पाय साधती साध एक साधती साध साधती साध एक साधती साधने साधती साधने तुझी भवाची बंधने तुझी भवाची बंधने तुझी भवाची बंधने एक साधती साधने तुझी भवाची बंधने तुझी भवाची बंधने तुझी भवाची बंधने साधती साधने साधती साधती साधने तुझी भवाचे बंधने तुझी भवाचे बंधने तुझी भवाचे बंधने संता बिन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही ऐसे वेद देती वाही ऐसे वेद देती वाही संता बिना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही ऐसे वेद देती वाही ऐसे वेद देती वाही साधती साध देवी साधती साध रे साधती साध रे साधती साध रे साधती साध रे तुझी भवाची बंधने तुझी भवाची बंधने तुझी भवाची बंधने हे साधती साधने तुझी भवाची बंधने तुझी भवाची बंधने तुझी भवाची बंधने साधनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ ए साधती साधने ए साधती साधने साधती साधने तुझी भवाचे बंधने तुझी भवाचे बंधने तुझी भवाचे बंधने हो पार कुमाये जय जय गोपाल कुमाये हरि विठो पार कुमाये जय जय गोपाल कुमाये हरि विठो पार कुमाये जय जय गोपाल कुमाये हरि विठो पार कुमाये हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति शिव पाय वाह हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति
संताचे ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय तिने साधने तिने साधने धरावे संता हो तेने साधने तुटती भवाचे बंधने बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटा तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तिने साधने तिने साधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तिने साधने तिने साधने विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी जय हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज शक्ती मुक्ताबाई महाराज सनातन हिंदू धर्म की गो माता की मोठे बाबा की मोतू सिंह बाबा की कृष्णाजी माऊली की दामोदर बाबा जनार्दन स्वामी महाराज राम भक्त हनुमान राजाराणी सरकार सावले सरकार बोले रे वैष्णव संतान की हरी हरी प्राप्ती शिपाय धरावे संतांचे ते पाय तिने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते वाही तिने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई महाराज सनातन हिंदू धर्म गो माता की मोठे बाबा की मोतू सिंह बाबा की कृष्णाजी माऊली की दामोदर बाबा की जनार्दन स्वामी महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की राम भक्त हनुमान की राजा रानी सरकार की सावले सरकार की अपनी अपनी माता पिता बोले रे वैष्णव संतान की विठ्ठला 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 हरी प्राप्ती शिपाय धरावे संतांचे ते पाय तिने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही तिने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने महायोग पीठित विमरत्यमुरं कुंडली कायदा तन्मुनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो प्रथम नामा पांडुरंगा करो प्रथम नामा हॅलो
करू प्रथम नामाना पांडुरंगा करू प्रथम नामाना संतातिया ज्यांच्या कृपाने बसता विचारो बाबा दिसतुरो दास तुका हो त्यांच्या कृपादाने हे कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा विस्तार श्री पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचं मोरातलं पावन झालं चराचरी ओम नमो जय वेद प्रतिपदे जय जय संस्कृत रूपादेवा तुझी गणेश सकल वर्ग प्रकाश मने करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटीशयानम् बालमुकुंद मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वदात्मजवाय नरयूकमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतं शरणं प्रपदे आई हनुमंत बिराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरिसानी की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पद्म वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में ओ प्रभु आप दियाना संग राधा जी को लाना ओ आप जी को लाना संग राधा जी को लाना प्रभु आप दियाना संग गोपियों को लाना संग गोपियों को लाना लाना रे गायनी राम हमारे हरि कीर्तन में आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में लाना रे सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रज धूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए विठल 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 विठल
विठ्ठल पहिले तर सगळ्यांना मला आवर्जून सांगायला आवडेल, मी काना देशातला आहे आणि काना देशाची खरी श्रीमंती म्हणजे कानुबाई माता. मला आवर्जून सांगायला आवडतं, जेव्हा नारद महर्षींनी देवाला प्रश्न केला, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल, जर तुझं दर्शन घ्यायचं असेल, कुठं भेटणार आहे? तर म्हणले देवा. देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. हो, नारद महर्षी म्हणतात खरी गोष्ट आहे. हाक मारायचं म्हणल्यावर तुझं एक नाव नाही ना देव, एक नाव नाही ना. तो भाई गुजराती में एक भजन है, हे हरि तारो नाम चे हजार, काना तारो नाम चे हजार, पिया नाम लिखबी कंकोत्री, काना तारो नाम चे हजार, नाम चे हजार, पिया नाम लिखबी कंकोत्री. तारो नाम के हजार, नाम के हजार, काना में लिख दू कंकोतर. हरि तारो नाम के हजार, नाम के हजार, काना में लिख दू कंकोतर. रोज रोज बजले मुकाम, पिया नाम लिखबी कंकोत्री, काना तारो नाम चे हजार, नाम चे हजार, पिया नाम लिखबी कंकोत्री. हरि तारो नाम के हजार, नाम के हजार, काना में लिख दो कंकोतर. रोज रोज बदले मुकाम, काना में लिख दो कंकोतरी. तुझे एक नाव नाही ना देवा, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंदगणा विनाशा, सकळ देवादिदेवा, कृपाळुवा जिकेशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सज्जरूपा. इतकी सगळी नावं आहेत देवा, तुला कोणत्या नावाकान हाक मारायचं रे? देवानं सांगितलं मला हाक मारण्यापेक्षा माझी जर गाठभेट करून घ्यायची असेल तर जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते. मग जेथे कीर्तनाची जागा तेथे किंवा किंवा हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. जिथं जिथं भक्त गुणगान गातात तिथे तिथं माझी हजेरी असते, नाही का? मग आता मला तुम्हाला विचारावं आवडेल की भाई धुळ्यामध्ये कीर्तन चाललेलं आहे, पवननगर ना, प्रमोदनगर मध्ये कीर्तन चाललेलं आहे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याची कीर्तनात हाजरी असं देव स्वतः सांगतो. हो, मग जर का प्रमोदनगर मध्ये पांडुरंग परमात्मा विटेवरनं उडी मारून जर इथपर्यंत हाजरी लावायला येत असेल, पंढरपुराचा मालक जर धुळ्यामध्ये येत असेल, तर मला सांगा आपल्या काना देशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता येत नसेल का ताई? येत नसेल का? पंढरपुराचा मालक इथं येतो तर माझ्या काना देशाची कानबाई येत असेल, आपली धुळ्याची एकविरा माता येत असेल, सप्तशृंगी नांदुरीची येत असेल. आणि जर देवी आलेली आहे, आता देवाचं नमन झालं, जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. ओ आई खेळत आली आन मायला कुशाल खेळूया, आई खेळत आली आन मायला कुशाल खेळूया. आई खेळत आली या आईला खुशाल खेळू द्या, दाडी खुशाल खेळू द्या. अरविंद बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. अरविंद बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. ओ माय खेळत आली आन कुशाल खेळू द्या, आई खेळत आली आन मायला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला खुशाल खेळू द्या, खेळत आली या आईला खुशाल खेळू द्या, खुशाल खेळू द्या, खुशाल खेळू द्या. हरी हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, तिने साधती साधने तुटती बाबाची बंधने. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कार्यक्रम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली धुळे नगरी
हे पुरी बोलू नका. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली धुळे नगरी आणि धुळे नगरीमध्ये खास करून प्रमोद नगर इथं कार्यक्रम केम निमित्ताने तर राम जन्म उत्सव आणि हनुमंतरायांचा जन्म उत्सव या पर्वावर आजचं कीर्तनाचं योग आहे. विठ्ठल हॅलो विठ्ठल 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 विठ्ठल. कार्यक्रमाचे आयोजक आहेत पूर्वमुखी मारुती मित्र मंडळ. त्यात विशेष करून सहकारी श्री सचिन बाबा दहिते, श्री सुधीर देवरे, श्री कमलेश दादा देवरे, श्री भट्टू दादा देवरे, श्री गिरीश भैया साडुंके, श्री सचिन बोरसे, श्री भूषण पाटील, श्री प्रदीप सोनवणे, श्री अभिजित सनेर, श्री भूषण बागुल, श्री प्रशांत ठाकरे, श्री राजेंद्र खैरनार असे कार्यकर्ते आहेत. नाहीतरी ते सगळ्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे. कीर्तन करावं त्यांना वाटलं, नुसतं फोनवर नाही तर आमचे सगळे कार्यकर्ते घरी आलेले गाडी करून. मला म्हटलं की रवी किरण महाराज तुम्हाला यावं लागेल. त्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडते आणि मला आनंद वाटला की त्यांनी मला जेव्हा सांगितलं म्हणले महाराज अजिबात टेन्शन घेऊ नका, आमचा हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे आणि आम्ही धर्माचं कार्य दरवर्षी करतो. सर्व ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त असताना सुद्धा अशा काही धर्माच्या कार्यासाठी जर ते उभे राहत असतील तर दादा मी कार्यकर्त्यांना धन्यता अजिबात देणार नाही. तुम्ही म्हणसान महाराज आटे बी कंजूशी करणार का तुम्ही? मी कार्यकर्त्यांना अजिबात धन्यवाद देणार नाही. मी धन्यवाद तुमच्या मायबापांना देईन की असे लेकरं त्यांनी जन्माला घातले. क्योंकि भैया शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी नाही का. मायबापांचे संस्कार चांगले असले की लेकरं असे कामं करतात, नाही ते मग अजून बी मोकळा येतात असा. हा कळत असेल तुम्हाला माझं म्हणणं नाही का. हा पण तुमच्या मनामध्ये जर कीर्तनाचं आयोजन करायला वाटत असेल तर भैया धन्य माता पिता तयाची या. हो कारण मायबापांची खूप पवित्र असली का लेकरं चांगले जन्माला येतात. मी अजून अभंगाकडे गेलेलो नाही. मी आता सध्या आडमुल्लान टाक राहणू मेरे मेरनी तोर कापी राहणू दाय घरपुरते दाय व्हायला पाहिजे भो, नंतर माझं वार नको चू. मुलं चांगले जन्माला आले ना गुरुजी तर मायबापांची खूप पवित्र असेल तरच. फॉर एक्झाम्पल मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. हो लक्षपूर्वक आहे का. चांगले पोरं जन्माला येण्यासाठी मायबापांची खूप पवित्र असावी लागते. जसं की एक पोरगा चोऱ्या करत होता दादाश्री. एक पोरगा चोऱ्या करत होता, लहानपणापासून चोऱ्या करायची सवय. लग्न केलं, लग्न झालं, योगायोग असा आव भाऊ चोरटा त्याला बायको बी चोरटीच भेटणे. नेमकं ती बहीण छोट्या मोठ्या चोऱ्या करे असा गलीमाई चालता चालता कोणा ताटल्या पडेल राहत वाट्या पडेल राहत त्या उपाड दे. छोट्या मोठ्या चोऱ्या करायची, हा भाऊ पण चोऱ्या करायचा. दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर बाईला दिवस गेल्याच्या नंतर आता बाळांतपणाची वेळ आलेली आहे. डॉक्टर साहेबांकडे गेले. डॉक्टर साहेब म्हणले असं नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, शिजर करावं लागेल. मग पोरीला टेबलावर लेटवलं. पोरगी टेबलावर लेटली. आता बाळंतपणाची वेळ जवळ आलेली म्हणून शिजरची तयारी. डॉक्टर म्हणे नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, नॉर्मल होत नाही म्हणून मग आता शिजर करावं पडेल. आता शिजर केलं. शिजर केल्याच्या नंतर बाळ जन्माला आलं. पण बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगं काही मूठच सोडना. पोरगं मूठ काहून सोडत नाही. बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगं का बरं मूठ सोडत नाही बा. बराच डॉक्टर असले देखाडं, वैद्य असले देखाडं, बघत असले देखाडं, पण पोरगं काही मूठ सोडे नाही. बडीकडे फिराय गे. एक सुज्ञ बाबा म्हणे एक काम करा, डॉक्टर देखाडे घ्यात, वैद्य देखाडे घ्यात, बघत देखाडे घ्यात, पोरगं मूठ सोडत नाही. एखादा मानसरोग तज्ञाकडे देखाडा म्हणे. मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर हुशार होते. डॉक्टर साहेबांच्याकडे मध्ये 3-4 तोळा सोन्याची चेन होती. 4 तोळानी चेन होती. ती चेन काढी गया महिन पोऱ्यांना समोर अशी फिराई. पोरांना समोर फिराय. पोऱ्यान पटकने हात सोडा चेन दरी. पण जवळ चेन दरी ना तो त्यानं हात माय 5 ग्रॅमनी अंगठी खाले पडणे. तपास लावा असं सिद्ध होईन. शिजर करता करता नर्सन हात माय उपाट दिल होती त्या भाऊ. हा कशाचा परिणाम आहे. मायबाप दोघं चोरटेत म्हणून त्यांच्या पोटी संत जन्माला येईन का. अपेक्षा ठेवायची नाही. मायबापांची खूप पवित्र असेल तर अशी लेकरं जन्माला आली की त्यांच्या मनामध्ये येत असेल की भाई आम्हाला रामनवमीचं किंवा हनुमंतरायांच्या जयंतीचं कीर्तन ठेवायचे. हे फक्त चांगल्या विचारांचे मायबाप असतील तर लेकरं असे. विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी. मृदंगाला साथ करतायत आमचे मालेगावकर मयूर बाबा. सगळे मालेगावची भजनी मंडळ, सौंदाण्याची भजनी मंडळ. चेहरा तर येतोय लक्षात, पण मग रोज न ते न उठोचे नांतो धंदा त्यामुळे यात पडत जाते. बाकी सगळे घरचेच आहेत लोक, मस्त गोड लोक आहेत. महाराज खरं सांगू का भजनी मंडळ बी चांगलं पाहिजे. हा
इथला भारी लोकेश आहेत ना, कसा मन जाऊ द्या कोणता का कीर्तनकार होय ना पार पाडानाच विचार मरात असते, नाही तर बाकी ना बज नाही ना असा कीर्तनकारनीकडे तीर्पा दखत. जसं दोन म्हशी जमत नाही ना, तसं कीर्तनकार बदल्या बऱ्याच ठिकाणी जमत नाही. ही मंडळ अशी की कोणालाही वागून घेते, साधे आणि सरळ लोक आहेत, खूप छान. मी आले पेटी मास्तर बाबांचा चेहरा बघितला, आपलं काम वैय म्हणतो. कारण माणसं हसमुख असल्यावर सर्व जमतं बरं बाबा. हां, आणि हसतो त्याला रोग नसतो. माणसाने नेहमी हसत खेळत राहावं, बरोबर आहे का नाही बाबा? हसत खेळत राहावं. कोणी मनकडे दखाना मी सहज हशी देस, हां सवय वेगळी. आता असं करा मग झोप मागे असंच राहस म्हणा. हसत खेळत राहायचं माणसानं, हसतो त्याला रोग नसतो. हो बरोबर आहे की नाही? आता तुम्ही लोके भलेच कमी शेतस, लोके जरी कमी शेतस, पण मी सहज नुसती सुरुवात केली तरी इथला आशी राहणार तुम्ही, अजून ते मुद्दानं मटेरियल राहायचं. आणि असं हसणार राहणार का मन बी चित लागस, पोरत राह ना का शेंगा सापडायला पाहिजे मग सरा करायला चित लागस. बट वावर फिरीनी मुठभर शेंगा वो म्हणा बापरे मी का उल गेल वावर मग बडी घेतो. एक नंबर वातावरण आहे. तसं आमच्या सगळ्या महाराज मंडळीनं बघितलं, मनाला खूप समाधान वाटलं. खरं तर मला धाक असा होता बाबा, मला माहित नाही आपली संधान आणि भजनी मंडळशी असं, मग दरारा असा होता मनमा, कारण या लोकांना अपेक्षा माझ्याकडं नाही की रविकिरण महाराज चांगले विनोदी कीर्तनकार आहेत, चांगला परमार्थही सांगतात आणि विनोदही करतात, या आशेनं लोक बसलेले असतात. पण ती एकलावरीने टायाबटच ना, कार्य कितलं का मोठं करणार आहे ना भाऊ बन संगेच पाहिजे, भले ते निचकार आहेत ना, पण पाहिजे वा मना ते चांगला भेटणार मला. कारण कार्य करत असताना सगळ्यांचा सपोर्ट असेल तर कार्य चांगल्यारीत्या पार पडतं. मला वाटलं भजनी मंडळ कुठंतरी कमी पडेल म्हणून म्हटलं आपली माणसं आहेत यांना आपण हक्काने सांगून देऊ. पण मी गायनाचार्य एक मृदुंगाचार्य सोबत आणला, मला मयूर बाबा आहेत हे पण माहित नव्हतं बाबा. चांगली गोष्ट आहे, तुम्ही शेतमनीशींचा हा ते आनंदच राहील मनसाठी. पण मी मुद्दाम 2 लोक एक्स्ट्रा बोलून घेतले. हां एक्स्ट्रा बोलून घेतले. आमचे शरद बाबांना आग्रह धरला, म्हणतो बाबा माझाही घसा काम करत नाही, तुम्हाला यावं लागेल कारण भजनी मंडळ कोणी मला माहीत नाही. म्हणून मी सचिन बाबांना आपलं शरद बाबांना सोबत घेऊन आलो, आमच्या ऋषी बाबांना घेऊन आलो. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे दीपक महाराज चौबारीकर आहेत, आमचे भगवानांना माझे रथाचे सारथी, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. प्रत्येकाचे नाव घेणं काही शक्य होणार नाही. इथं मला वाटतं साहेब लोक बसलेले आहेत, पोलीस साहेब, सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही ड्युटीसाठीच आले असताना साहेब. आता तुम्ही काय सांगणार ना ते बी मला दिकी राहणार नाही, पण काही नाही तुम ना मामा ना आहे, तुम्ही ड्युटीला बी बसले तरी आता मजबुरी 2 तास आहेत म्हणजे मी काय काय किडा पाडे ना, विलाज नाही फशी घ्या त्याला विलाज नाही आहे. हो पोलीस साहेब पण आलेले आहेत. साऊंड सिस्टम वाले दादा, साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. किरोज न फशी राहील तो, आज पहिला दिन चांगला दिन उगना म्हणा, बराच दिन नंतर साऊंडवाला भारी भेटला माले. असा जीव करा ना तटीन भाऊ नका मया म्हणले असं. 1 नंबर साऊंड सिस्टीम आहे. आमचे यूट्यूब चॅनलचे मालक यश भैया, नमस्ते वारकरी चॅनलचे मालक, अजून दुसरे दादा माझ्यासाठी नवीन इच्छा आहेत, सौंदाण्याचे दादा आहेत. अच्छा वा वा बढिया भाई. वाजवणारे महाराज चांगलेत, म्हणणारे महाराज चांगलेत, भजनी मंडळ चांगली आहे, साऊंड सिस्टीम चांगली आहे, तुम्ही ऐकणारे पण चांगले आहे. हाती देखूत बा कीर्तनकार काय बोंब पाड असते, विठ्ठल 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 विठ्ठल. हो महत्वाचं नाव राहिलं महाराज. माझ्यावर जीवापाड जपणारे, मला प्रेम करणारे माझे दादासाहेब समाधान दादा बाबडेकर ते पण आलेले आहेत. खरं तर बाबड्यावरनं इथपर्यंत कीर्तन ऐकायला आले बरं ऋषी बाबा. हां असं नाही गावामध्ये दांगडो का कुठ जाणार, पण रवी बाबांनाच कीर्तन होईल अशी तयारीला राहतात त्या. हो आणि कुठेही परिसरात कुठेही कीर्तन असलं की माझ्या दादासाहेबांची हजेरी असते. असो अभंग आहे नाथ बाबांचा. या अभंगातून नाथ बाबा सांगतात जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल तर भगवंताची प्राप्ती, अन्यथा ते सोपं नाही आणि सरळ नाही आहे. अगोदर संतांची गाठभेट झाली पाहिजे तर भगवंताची प्राप्ती आहे. पण सांगणारे आहे संत, त्या संतांचं नाव एकनाथ महाराज, शांती ब्रह्म नाथ बाबा. शांती ब्रह्म ज्यांना पद प्राप्त झालं ते नाथ बाबा. पण खरं तर तुम्ही आयोजन केलंय रामनवमी आणि हनुमंतरायांची जन्माष्टमी दोघं मिळून.
बोलू नका येईल का बोलू नका रे. हा पर्व साधलाय आणि मग तुम्ही कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. मला आवर्जून सांगायला आवडेल रामनवमी प्रभू रामचंद्रांचा जन्म आणि हनुमंतरायांचा जन्म कसा झाला शॉर्टकट सांगेल, कारण मला माहिती आहे रामायण ऐकणारी लोक आहेत तिथं. मला खूप काही सांगायची गरज पडणार नाही, तरी पण केला इशारा जाता जाता. बाळ श्रावण काशी यात्रेला मायबापांना घेऊन जात होते. बाळ श्रावण काशी यात्रेला मायबापांना घेऊन जात होते. मायबाप आंधळे होते. आंधळ्या मायबापांना घेऊन जात असताना मध्येच कुठेतरी पाण्याची तहान लागली. पोराला सांगितलं श्रावण, अरे बेटा पाण्याची तहान लागली जोराची. मायबापांना अरण्यात बसवलं आणि बाळ श्रावण पाणी घेण्यासाठी निघाला. जशी का पाण्याची झारी बुडवतोय, कथाभाग तुम्हाला माहिती, मला फक्त इशारा द्यायचा आहे. पाण्याची झारी बुडवली आणि तसाच बुडबुड दिशी आवाज एका राजाच्या कानी पडला, म्हणजे राजा दशरथाच्या कानी पडला. राजा दशरथाला वाटलं मी शिकारीला बसलोय म्हणजे नक्कीच कोणीतरी प्राणी आला असावा. जसा का बाण सोडल्याबरोबर श्रावणाच्या छातीलाच बाण लागला. श्रावण धरणीला पडलेला. राजा दशरथाच्या लक्षात आला आपण प्राण्याला नाही, आपण मानवाला बाण मारलेला आहे. जवळ आले, बघितलं. बाळ कोण आहेस तू? म्हणले मी बाळ श्रावणा. काय करतोय? काय नाही, माझ्या मायबापांना काशी यात्रेला नेत होतो आणि काशी यात्रेला नेत असताना माझ्या मायबापाला पाण्याची तहान लागली. मी माझ्या मायबापांसाठी पाणी आणायला गेलतो, पाणी आणायला चालू होतो, त्यात तुम्ही मला बाण मारला राजे. राजे ऐका ना, बाण लागला, मी मरणारा, पण माझी एकच इच्छा आहे की हे पाण्याची झारी तुम्ही माझ्या मायबापांपर्यंत पोहोचवा आणि माझ्या मायबापांना शेवटचं पाणी तुम्ही द्या म्हणले. पण जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही तोपर्यंत त्यांना सांगू नका की तुमचा मुलगा मरण्याच्या दारात आहे असं. राजा दशरथानं झारी भरली. झारी भरून घेऊन जाता सांगितलं होतं श्रावण बाणनी, जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही तोपर्यंत तुम्हाला बोलायचं नाही. आता गेले झारी घेऊन, पर पायाचा आवाज त्या आंधळ्या मायबापांनी ओळखला. म्हणले बाळ एवढा वेळ लागला तुला, का रे एवढा उशीर का? राजा दशरथ काहीच बोलत नाहीये. बेटा काय झालं, तू बोलत का नाही? राजा दशरथ काहीच बोलत नाही. पाण्याची झारी आंधळ्या मायबापांच्या हातात दिली आणि त्या आंधळ्या मायबापांनी सांगितलं बेटा श्रावण, जोपर्यंत तू बोलणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. राजा दशरथाच्या लक्षात आला आता आपल्याला बोलावंच लागेल. राजा दशरथानं सांगितलं बाबा तुमचा मुलगा माझ्या हातून मरण पावला आणि त्यानंच मला तुमच्यासाठी पाणी आणायला सांगितलं. त्या मायबापांनी पाण्याची झारी तर फेकलीच, पण दुखावलेल्या